साईसेवा प्रतिष्ठान व माडी महासंघ पाथरीच्या वतीने युवक उद्योजक प्रशिक्षण शिबिर संपन्न। दूरदृष्टी व योग्य आत्मविश्वास असणाऱ्या सुशिक्षित युवकांनी उद्योग होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने आर्थिक सवलती देऊ केल्या आहेत। नोकरी मिळवण्यासाठी आग्रही असणाऱ्या तरुणांनी उद्योजक होण्याची मानसिकता बनवावी, असे प्रतिपादन जालना येथील जिल्हा प्रकल्प अधिकारी कार्तिक दांडगे यांनी केले। शनिवार 8 फेब्रुवारी 2025 रोजी पाथरी शहरातील हॉटेल सिटी प्राईड येथे साईसेवा प्रतिष्ठान व माडी महासंघ पाथरी तालुका जिल्हा परभणीच्या वतीने युवक उद्योजक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जालना येथील जिल्हा प्रकल्प अधिकारी कार्तिक दांडगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला। पणन महासंघाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ थोरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद नाना चिंचाने हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवनाथ जाधव, जालना येथील उद्योजक संतोष रासवे, गिरदावर मानोलीकर, परभणी जिल्हा माडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर इंगळे, जालना जिल्ह्याचे सहकार श्रेणी 2 अधिकारी बंडू लिंगायत, माजी नगरसेवक गोविंदहारकर, पांडुरंग सोनोने आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विजय वीरकर सर यांनी केले। खरं म्हणजे आता जास्त वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे आता जास्त न लांबवता मी इथं थांबतो आणि आपण जे सर्व आले ग्रुप म्हणजे तुम्ही याचा उपयोग करून घ्या आणि दांडगे साहेबांच्या संपर्कात राहा। आणि आता निदान हे कार्यक्रम जे झाला याच्यामध्ये निदान 2-3 तरी उद्योजक निर्माण व्हावेत अशी इथं मी म्हणजे आशा व्यक्त करतो आणि थांबतो। त्यांच्या वतीनं युवा उद्योजक प्रशिक्षण शिबिर आपण आयोजित केलं होतं। आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं असं गोदावरी दुग्ध सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय प्रल्हाद नाना चिंचाने यांना मी अशी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं। आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि खरोखरच युवकाला या मार्गदर्शनाची गरज आहे असे आपले दांडगे साहेब, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं। उद्योजक आमचे रासवे साहेब, त्याचबरोबर त्यांच्या बरोबर आलेले जालन्यावरून आमचे जाधव मामा आणि शेवटी अध्यक्षाचं नाव घ्यायला मी अण्णाचं, तेही आपले तरुण तडफदार सगळ्यात तरुण नेते असे। आणि अण्णाला एक या ठिकाणी मी विनंती करणार आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी जो उद्योग सुरू करायचा आहे आपल्या एरियामध्ये फार ऊस आहे अण्णा, तर मी अशी विनंती करेल की या ठिकाणी बाहेरून या जिल्ह्यावर बाहेरच्या जिल्ह्यातले गुळ कारखाने आलेले या ठिकाणी 1200 टनी साहेबांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन या ठिकाणी त्यांना जास्त माहिती आहे का नाही मला माहित नाही, परंतु वेळ काढून तुम्ही दोघांनी बसून केदारची काय स्कीम आहे का त्या कारखान्याबद्दल याच्याबद्दल सविस्तर चर्चा करावी। प्रतिष्ठान व माडी महासंघ यांच्या वतीने उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी खास जालन्याहून प्रकल्प अधिकारी साहेब आमच्या सोबत आहेत, जे मार्गदर्शन करणार आहे। सर, आज पाथरी शहरात आपला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, नेमका हा उद्देश काय होता? आज पाथरी या शहरामध्ये युवा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन या शहरवासियांनी या ठिकाणी आयोजित केलं होतं। या कार्यक्रमामध्ये एक युवा उद्योजकांना एक चांगल्या प्रकारची एक उद्योजकाची संधी कशी प्राप्त होईल आणि त्या अनुषंगाने त्यांच्या या ठिकाणी रोजगाराच्या संधी त्यांना कशा उपलब्ध करून देता येईल या उद्देशाने या कार्यक्रमामध्ये म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत थोरे नाना, त्यानंतर प्रमुख पाहुणे चिंचाने, या ठिकाणी ते साखर कारखान्याचे चेअरमन आणि काही गावकरी मंडळी तसेच युवक यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की या युवकांना शासनाच्या विविध स्तरावरील असलेल्या योजना, त्याची लागणारी कागदपत्रे, त्यामध्ये असणाऱ्या सबसिडीची योजना, त्यानंतर त्या योजनेमध्ये लाभ घेताना आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी कोणता उद्योग आणि त्याची जागा कशी निश्चित करता येईल,
उद्योगाची मागणी कोणत्या पद्धतीने ग्राहकांना अपेक्षित आहे आणि तो उद्योग कसा चालेल या सगळ्या गोष्टीची जाणीव त्यांना देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा होता आणि फार मोठ्या संख्येने या ठिकाणी युवकांनी आपला उत्साह दाखवला आणि त्यांचे या ठिकाणी प्रश्न मांडले. त्याला अनुसरून मी KD दांडगे जिल्हा उद्योग केंद्र जालना येथून त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी परभणी या जिल्ह्यामधील पाथरी या गावामध्ये आलो आणि या युवकांची तळमळ होती की शेतीला जोडधंदा करावा म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग या ठिकाणी त्यांना सांगण्यात आले. त्यामध्ये बंदी शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, दाल मिल, ऑइल मिल, त्यानंतर शहरी भागात असणारे उद्योग याचं सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. एकंदरीत हा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला आणि याचा फायदा या युवकांनी घेतला. भविष्यामध्ये हे उद्योजक नक्कीच उद्योजक बनतील, हे व्यावसायिक बनतील आणि एक प्रेरणा घेऊन पुढे जातील. अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. उद्योग अधिकारी दांडगे सर यांनी आज मार्गदर्शन करताना सांगितलं की तरुणांनी शेतीसोबतच एक छोटा लघु उद्योग म्हणजे जोडधंदा सुरू करावा. त्याच्यासाठी उद्योग सुरू करत असताना तरुणांना त्याची जाणीव नसते म्हणून त्यांनी त्या प्रकारे शासनाचे जे नियम असतात, शासनाकडून त्यांना काय सवलती असतात असं मार्गदर्शन करून त्या तरुणांना योग्य ते मार्गदर्शन केलं त्यांनी आणि तरुणांना आपल्या शेतीसोबतच एक जोडधंदा सुरू करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. दांडगे साहेबांनी एकदम खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. आपण पाहतो आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यद सोबत पाथरी.